ए मीरा मीरा तू काय काय करताय तुम्ही? मला वाटलं कोण आहे म्हणून मी हे. अगं तू तू म्हणाली होतीस ना आजीच्या गोष्टीत क्लूज आहेत. मला आजीची ही ट्रंक सापडली. सो आजीची ती गोष्ट लिखित स्वरूपात आहे की नाही ते बघत होतो मी ट्रंकमध्ये. मग काय सापडलं? नाही ना, काहीच नाही. आजीच्या पेटीतच काही सापडलं नाही तर मला नाही वाटत की त्या गोष्टीबाबत आपल्याला या घरात काही सापडेल. कुठे शोधायचं मग? नाही माहिती. आपल्याला ना विचार करावा लागेल काहीतरी. ऐका ना, आत्ता आपण इथून जाऊया. खूप रात्र झाली. समजा चुकून चुकून जर मंजिरीने आपल्याला इथे पाहिलं ना तर तिला संशय येईल. तुम्ही चला इथून, चला. आत्ता अथर्वला मारून चालणार नाही. त्यात माझंच नुकसान आहे. कारण जर का अथर्व मेला तर मीराला बाळ कसं होणार? आणि मीराला बाळ झालं नाही तर त्याचा आत्मा कवडीत कैद करून मी चिरतरुण कशी होणार? आणि मला कोणत्याही परिस्थितीत चिरतरुण व्हायचंय, अमर व्हायचंय. माझी इतक्या वर्षांची साधना, इतक्या वर्षांची प्रतीक्षा मी अशी वाया जाऊ देणार नाही. काय झोप ना. थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. हनीमूनचा विषय जर तू परत काढलास ना तर मी खरं सांगते, मी तुझं डोकं फोडे ना. काय काय हसतोयस का? मी मी जोक मारते. आता तुझ्या आणि माझ्या हनीमूनचा विषय सगळ्यांसाठी जोकच झालाय. सो मी ठरवलंय की इथून पुढे तुझ्या आणि माझ्या हनीमून बद्दल बोलायचं नाही. या दॅट्स गुड फॉर यू. ठीक आहे, जे होऊ शकत नाही ते नाही होऊ शकत, पण जे होऊ शकतं त्याबद्दल बोलूया आपण. व्हॉट? जे मला सांग माया, तू नेमकं कोणाच्या साईडने आहेस? व्हॉट यू मीन? नाही म्हणजे मला कळत नाही. तू कधी कधी मीराच्या साईडने असतेस, कधी कधी तू माझ्या मॉमच्या साईडने असतेस, कधी कधी तर मला वाटतं की तू मंजिरी मामीसाठी काम करतेस तिच्या. म्हणजे सगळ्यांना कन्फ्यूज करून ठेवलेस एकदम. यार डबल ढोलकी आहेस तू. शट अप अजी. ते नाही असं काही नाही. असं काही नाहीये. मग ऑनेस्टली सांग ना, मला कोणाच्या साईडने आहेस तू? ते हे बघ, ते पैशाच्या साईडने. इट्स ओके माया, इट्स ओके यार. जगात पैसा कोणाला नको? एव्हरीबडी वॉन्ट्स मनी. ठीक आहे, तू सांगू शकतेस मला खरं. ट्रस्ट मी. हो, मी पैशासाठी इथे आलेले आहे. बट नो इफ नो बट्स. इट्स ओके. मला एक्सप्लेन करायची काहीच गरज नाही. माझ्यावर विश्वास ठेवून तू मला एवढं सांगितलंस ना, खूप आहे माझ्यासाठी. मग तुला काय वाटतं, हे मी बिझनेसमध्ये छोटे मोठे स्कॅम करून पैसे कमवतो हे माझं ड्रीम आहे? माझं ड्रीम मोठं आहे माया. आता तुझ्याबद्दल मला कळलंय, माझ्याबद्दल तुला कळलंय. सो मी काय म्हणतो, आपण दोघांनी मिळून एक प्लॅन केला तर? व्हॉट डू यू थिंक? प्लॅन? हां, प्लॅन.
तुला जेन्युनली सांगू का, मी ना हे मम्मी पप्पांबरोबर या घरात राहायला ना खूप कंटाळलं आता. रोज रोज तोच ड्रामा, तेच आर्ग्युमेंट्स, तेच प्रॉब्लेम. आय जस्ट कांट हँडल दिस. मी तर म्हणतो एकच स्कॅम करूया आपण दोघं मिळून. हां, खूप पैसे कमवूया आणि हे घरच काय, हा देश सोडून जाऊया डायरेक्ट फॉरेनला. जस्ट इमॅजिन, फॉरेन, खूप सारे पैसे, यू अँड मी. अजित हे बघ, आय बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू. मला ना या सगळ्यामध्ये पडायचं नाहीये. मला नाही करायचं हे सगळं. हा, मला नाही करायचं. मला याच्यात पडायचं नाही. कमॉन यार माया, आता तू माझी गिनती वेड्यात करू नकोस, कारण ना मला तुझ्याबद्दल सगळं कळलंय. सो थिंक अबाउट इट. इट्स अ गुड प्लॅन. क्लिप दे. दे. व्हेरी नाईस. आत्या, मला खूप बोर होतंय. आपण कुठेतरी बाहेर फिरायला जायचं का? प्लीज प्लीज प्लीज. वेदा, अगं मला नाही जमणार. माझी ना ऑनलाईन मीटिंग आहे. आपण नंतर जाऊया ना, नाही तर मी पक्का घेऊन गेले असते तुला. आत्या, तू किती दिवसांनी आलीयस तरी तू मला टाइम देत नाहीयेस. जा, मला ना बोलायचं तुझ्याशी. ओय वेदा, ठीक आहे, मग आपण संध्याकाळी जाऊया. नाही आत्या, संध्याकाळी नको. तू परत काहीतरी कारण सांगशील, मग आपलं जायचं पुन्हा कॅन्सल. नाही, पक्का प्रॉमिस. संध्याकाळी आपण दोघी बाहेर फिरायला जाऊया. मी नाही कॅन्सल करणार. नाही आत्या, मला आत्ताच्या आत्ता जायचंय. आत्या प्लीज नाना घेऊन चल ना आत्या. आई, अगं आत ये ना. काय ग? आई, तू ओके आहेस ना? हो. आजी, तू आत्याला सांग ना काय? मला बाहेर फिरायला घेऊन जायला. आई, अगं मी म्हणाले तिला की मला ऑनलाईन मीटिंग आहे, तर ती ऐकतच नाहीये. मी हेही म्हणाले की आपण संध्याकाळी जाऊया. नाही, मला आत्ताच्या आत्ता जायचंय. वेदा, शांत हो. खरं तर मी बाहेर चालली आत्ता. मी तिला घेऊन जाऊ शकते, पण काय? मीरा तिला माझ्यासोबत सोडणार नाही. म्हणजे तुला माहिती आहे ना काय चाललंय घरात, काय परिस्थिती आहे अनन्या. आई, तू वेदाची आजी आहेस. तुझा पूर्ण हक्क आहे तिच्यावर. हो, मला माहिती आहे, पण आई हे बघ, ते काहीच नाही. तू वेदाला घेऊन बाहेर जाणार आहेस आणि कोणी काय बोललं ना ते मी बघतेच. वेदा, तू आजी सोबत जा बाहेर फिरायला. ये, चालेल. आजी, आपण गार्डन जवळ पाणीपुरी खाऊया आणि येताना आपण ना बेकरीत जाऊन माझे आवडते कुकीज पण खाऊया. चालेल? चालेल. ये. आज वेदाबाईच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. आत्याला बाय म्हण. बाय त्या. बाय. सावकाश. सावकाश. चल चल आजी, लवकर लवकर. हो हो, सावकाश.